हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय। हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय। हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय। हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय। तिने साधती साधने, ती साधने, तिने साधती साधने, हे चाल आपण म्हणताना, आपण म्हणताना वेगळे धरतो आपल्या वारकरी। तिने साधती साधने, मी अशी केली। तिने साधती साधने, तिने साधती साधने, तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने। संत बिन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही। तिने साधती साधने, तिने साधती साधने, तिने साधती साधने, तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने। एक जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, पूर्ण करीती मनोरथ, पूर्ण करीती मनोरथ। एक जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, पूर्ण करीती मनोरथ, पूर्ण करीती मनोरथ। तिने साधती साधने, तिने साधती साधने, तिने साधती साधने, तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने। विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई।
विठोपार घुमाई 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 विठोपा विठोपार घुमाई विठोपार घुमाई विठोपार घुमाई विठोपार घुमाई विठोपा 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 हरि प्राप्ति शिव पाया 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 धरावे संतान चैते पाया ते साधती साधने तेने साधती साधने धरावे संतान चैते पाया धरावे संतान चैते पाया तेने साधती साधने तेने साधती साधने तुझाती भवाची एवढं चांगली चाल काढली तुम्ही हरि प्राप्ति शिव पाया हरि प्राप्ति शिव पाया 1 2 3 हरि प्राप्ति शिव पाया हरि प्राप्ति शिव पाया धरा में सोता
तुटते तुटते भवाचे बंधने 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 क्या बात है तुटते बंधने
हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. खाली दाबा त्याला. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. वैराग्याचे महामेरू श्रुती शास्त्रांचा जया सदा आदरू. ऐसे श्रीमंत श्री महान योगी श्री सद्गुरु जोग महाराज बंशी महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. भगवान काशी विश्वेश्वर परमात्मा यांच्या कृपाशीर्वादाने आपल्या परिसराचं एक परमार्थिक बुजुर्ग ज्ञानवृद्ध तपोवृद्ध असं असणारं बुजुर्ग व्यक्तिमत्व आदरणीय बंशी महाराज यांच्या मार्गदर्शनाने जे तरुण वर्ग आहे या तरुण वर्गांच्या नव्या उमेदीने मग त्याच्यात अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सदस्य मंडळ असेल आणि हे सगळी जी डायरेक्टर बॉडी आहे सप्ताहाची तरुण वर्गाची ही जे करते ते सगळ्या ग्रामस्थांच्या मोठ्या लहान मोठ्यांच्या आशीर्वादानं एक आपला बहुमूल्य वेळ बाजूला ठेवून या भगवंताच्या या कामाकरता सप्ताहाकरता वेळ देतात. त्याच्याबद्दल पहिलं विल बी ऑलवेज थँकफुल दॅट विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून त्या निमित्ताने या ठिकाणी सगळ्या ग्रामस्थांच्या याला मोकळं करा थोडंसं असं व्यवस्थित वाटा ना. मला जे रोज पाहिजे ते येणार ना. आता असतं म्हणा थोडं थोडं असं असं. हा हा बस 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 ओके ओके. आता आपली दोस्ती झाली म्हणजे पहिली आपली दुश्मनी होतं असं काय नाही. कारण आपल्याला आम्हाला काय रोज एका गावाला जावं लागतं. बरं आता दुश्मनी जर धरा होता धंदा मार खातो त्याच्यामुळं ते असं आहे. म्हणून आता आता ओके झालं. आता मला काही कमी अधिक लागलं तर तुम्हाला सांगेल फक्त म्हणजे वाईट वाटू देऊ नका. कारण आता सांगितल्याशिवाय काय कळणार आहे. आता जेवायला बसलो आपण गुलाबजामूवाला चालला पुढून बुंदीवाला चालला जिलेबीवाला चालला आपण काहीच म्हणा ना. तो कायला म्हणून घ्या कारण त्याला त्याच्या घरचं वाढत नाही दुसऱ्याच्या घरचं वाढायला सुद्धा इतका कानकूस करतो. त्यामुळे आपण म्हणलं पाहिजे. म्हणून असा सगळ्यांच्या समागमामध्ये चालत असणारा वाघयज्ञ नामयज्ञ त्यातली दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आदरणीय तुमचे सरपंच साहेबांनी मला फोन केला. मला विचारलं सर का बा यावं लागेल. म्हणलं तर मोकळा येईल बो काय यायला काय अडचण. आता याला काय फॉर्म्युला काढावा लागतो काय असं. कारण देर इज अ ग्रेट जॉईंट सेल्फलेस सर्व्हिस. व्हॉट इज द फील्ड दॅट्स नेम इज द अध्यात्मा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून त्यांनी फोन केला. मी सगळ्यांच्या मतीनं फोन केला. त्यांनी एकट्याने नाही केलं. काही लोक मग त्यांचाच वांदा इथून पुढं काही काही लोक बरं त्यांनी घेतली तारीख आम पुढल्या साल त्यांना म्हणा तुम्हीच करा असं नाही. सगळ्याच्या माध्यमातून विचार ठरतो. त्याच्यात त्यांनी मला फोन केला आणि मग फोन केल्याच्या नंतर आमच्या जगदीश महाराजांचाही फोन आला. आमचं बोलणंही झालं. ते म्हणे अण्णा या तिथं कारण माझा या महाराजावर अभिषेक महाराज. मग अभिषेक महाराजाला मी म्हणजे पहिल्यापासून माझ्या जीवातला एक आवडता वारकऱ्यातला विद्यार्थी आहे. त्यामुळे माझ्या सगळ्या घराचं फुल प्रेम त्या माणसावर आहे मुलावर. कारण माणसं तयार होतात परमार्थात पैशावाला व्हावं पण उद्ग होऊ नये. आणि ते जर नम्रतेनं व्हायचं असेल तर त्याला हे धार्मिक क्षेत्र लागतं. आणि धार्मिक क्षेत्रातली जी मंडळी आहे तुम्ही पहा भौतिक सत्तेमध्ये जी जी लहानातून मोठी झाली त्यांनी मोठी झाल्याच्या नंतर सगळ्यांचा अवेरच केला. आणि याच्यात जी जी लहानातून मोठी झाली त्यांनी सगळ्याचा जगाचा आदरच केला. विठ्ठला. आणि म्हणून त्या माध्यमातून या ठिकाणी महाराजांचा माझाही फोन झाला आणि मग या ठिकाणी हा सेवेचा भाग आहे. मला वाटतं मी सेवेकरता जो अभंग निवडला हा अभंग
वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाच्या इमारतीला ज्यांनी बाबा खांब नावाचा आधार दिला, अशी विश्वातली एक अद्वितीय महातत्वज्ञ माऊली, शांतीचे जनक, शांती जनिता, ब्रह्मविद्या जनिता, भगवंताच्या उत्कट प्रेमाच्या प्रवाहाने ज्या परमात्म्याने ज्यांची 36 वर्ष धोत्र धुतली, पाणी वाहिलं, असं विश्वातलं वारकरी वैदिक तत्व प्रणालीच्या वारकरी संप्रदायातलं एक थोर आणि एक अनभिषिद्ध साम्राज्य संत मालिकेतला एक अग्रेसर असणारे एक जाज्वल्य तत्वज्ञ, पैठण निवासी दक्षिण काशी पीठाधीश्वर संत सम्राट जगद्गुरु शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील संताच्या संगतीमध्ये मिळणाऱ्या फलाची अपेक्षा जी आहे, मिळणाऱ्या फलाचा लाभ सांगणारा, आणि तो लाभ घ्यायचा असेल, ते फळ मिळवायचं असेल तर संत एवढाच पर्याय आहे, हे ठामपणे अंगुल निर्देश करणारा संतपर प्रकरणातला अभंग आहे. विठला पहिला मुद्दा सरळ, तुम्हाला अभंगाचा सरळ भावार्थ सांगतो. विश्वामध्ये पद आहेत. विश्वामध्ये काय? तुम्ही झोपू नका, मला तसं चालत नाही, मोकळ्या मानानं. हा, नाही तर मी सांगतो तुमचं चाललं कोण इकडं कोण, तसं तसं जमत नाही. मोकळ्या मानानं असलं तर मला बोली जा, नाही त्याच्या वाजून काय खोळ. मुद्दा कसा, सगळं अलर्ट पाहिजे. आता अलर्ट म्हणजे आता 9चा टायमिंग, 9 ते 11 बंद झाले की नाही, मग आता फ्रेश राहायला काय सरक आहे, तरी इथे येऊ बस. नाही तसं नाही, कीर्तन हे तुमच्या करताय. घालीन लोटांगण मोकळं पटांगण. ते काय असं महाराज आला, हलाना, चालाना, डोलाना, बोलाना, मेला का काय ते बिकाळाना, असं नाही. तुम्ही आम्ही पाठ तर सगळं आहे तुमच्या, मग बिघडलं कुठं? ठला. त्याच्यामुळे अलर्ट राहा. पहिला मुद्दा तुमच्या पुढे मांडतो की विश्वामध्ये पद आहेत, आणि जी म्हणून पद असतील त्या पदामध्ये, आणि जे पद आहेत त्यापैकी एक आगळं वेगळं, एक अद्वितीय, एकमेव, शाश्वत, नित्य, निरंतर, सदोदित, अखंड आणि तह हयात असणाऱ्या नित्य शाश्वत एक, हे सुद्धा विश्वामध्ये काय पद आहे. भौतिक पदाकरता प्रयत्न करावा लागतो, आणि आध्यात्मिक पदाकरता बाबा तपश्चर्या करावी लागते. भौतिक पदाकरता प्रयत्न, पैसा असून जमत नाही, प्रयत्न. ज्याला काही कळत नाही त्याला सुद्धा भाऊ भाऊ अ भाऊ, भाऊला वाटतं आपल्याला लय डिमांड आला दांडगा. नाही, याच्यामध्ये तोंड चोपड्यापणा करावा लागतो बाकीच्या पदाकरता, आणि या पदाकरता तपश्चर्या करावी लागते. आणि तपश्चर्या करून जे पद मिळतं, मला वाटतं त्या पदाचं नाव आनंद आहे. आणि त्या आनंद पदाला शास्त्रीय प्रक्रियेमध्ये जी वारकरी संप्रदायाच्या महातत्व प्रणालीच्या महातत्वज्ञ महापुरुषाने जो शब्द वापरला, त्या शब्दाचं नाव आहे हरी. त्या शब्दाचं नाव आहे हरी. मग हरी हे पद आहे. कुठं मिळतं हे? तुम्ही कीर्तनकाराला चांगलं नाचत ठेवते, लग्नात नाही तर नवरदेवाला उचली तो. अहो हे बाबा, हे बाई असं होतंय. मी आलो तर सपावून राहिलो, म्हणलं माझ्या पायात फॉल्ट हे का, ते माझ्या नाती सगळ्या माझ्या गडपावून राहिले. हा चांगला होतो, असा का म्हणून करून राहिला आहे ना. हे दुरुस्त करून घ्या, है ना. हे आता काय ते मला ते म्हणजे अनकम्फर्टेबल आहे ते. विठला विठला नाही तर मग तुम्ही इथं बसा, कीर्तनकार उद्यापासून तिकडे थोबाडाला का, असं काहीतरी. हे हलतंय, हलतंय, चांगलं हलतंय ते. बरं त्याच्यात मी पायात आत गरीब माणूस आहे. माझ्या घरचे लोक म्हणतील गेला कीर्तनाला, येईन आता. माझा जर पाय उजून मोडत म्हणते कीर्तनाला गेला आणि पाय मोडून घरी आला. ठला विठला. जाऊ द्या विनोद, कारण मला असं
You look to me, observe to me, and I observe to you. That is the function. That's called lecture in mad philosophy. त्याला हे म्हणतात ना. तुम्ही आम्ही सगळे असं मग आलं लक्षात. ते हरिपद आहे. विषय कुठं राहिला आहे का ध्यानात? नसले तर जेवून घ्या आणि जाऊ द्या मला इथून. त्याला हरिपद म्हणतात. आता हे जे हरिपद आहे हे कुठे मिळतं? प्रश्न असा आहे, कुठे मिळतं? मिळण्याच्या जागा विश्वात कुठेच नाही. माझं चुकत तर नाही काही? हा, मग ते बरं आहे, कारण मला चर्चा सुद्धा आवडत नाही. विठ्ठला विठ्ठला तर हे जे पद आहे मग हे मिळतं कुठे? बारकाईने विचार करा. सोनाराच्या दुकानात, किराण्याच्या दुकानात, भाजीपाल्याच्या मार्केटला, काही आपले गाड्या गोड्या घेतात तिकडे त्या बाजूला, बैल बाजारात, बकरीच्या बाजारात. अहो तुम्हाला काय, तुम्ही नाराज आहे का हो तुम्ही काही माझ्यावर? हजार मोकळ्यापणानं खोलाणार आहो. मग आता कुठं मिळतं का? नाही मिळत. हे एकाच जागेवर मिळतं. त्या जागेला संत असं म्हणतात. त्या जागेला संत म्हणतात. आणि मग ते संत, त्या संतांच्या संगतीत राहा. हरी हे पद मिळवायचं असेल तर संतांच्या संगतीत राहा. एवढाच एक सोपपत्तिक उपाय त्या पदाचा आहे. लक्षात घ्या. जेवून आता मग विचारला तर काही लोक शंका घेतात ना. बरं समजा घेतलं, मिळालं पद, हा घेऊनही घेतलं, बरं घेतलं, त्याचा फायदा काय? लोकांना फायदा लागतो ना. त्याचा त्या पदाचा फायदा आहे. संतांच्या संगतीत गेला त्यांची कृपा होणार, हरिपदाची प्राप्ती होणार. आणि हरिपदाचं फल आहे, पहिला फल आहे, भवाची बंधने तेने तुटती. नीट लक्षात घ्या, ऐकायचं म्हणून ऐकू नका. भवाची बंधने तेने तुटती आणि नाना साधने साधती तेनेची साधती. हरिपदे. आता इथं हरिपद जो, हरिपदे भवाची बंधने तुटती आणि हरिपदे नाना साधने साधती. आणि मग असं जे हरिपद आहे ते कुठे आहे? तर संतांचे पाय धरावे. प्राप्ती, हरिप्राप्तीच्या, हरिपदाच्या प्राप्तीचा उपाय संतांचे पाय धरावे. संत काय करतात? अखंड हरिपदात असतात आणि ते या भवाच्या पलीकडे गेलेले असतात, साधनाच्याही पलीकडे गेलेले असतात. आणि असे जे गेलेले त्यांना संत म्हणतात. बाबा वेगळा आणि संत वेगळे. बाबा वेगळे आणि संत वेगळे. संत कशातच नाही जातं. तुम्हाला पुढे सांगेल. मग आता या संताकडे आहे. आता याच्या पुढचं विचारलं, बरं ठीक आहे, पण हे कोण म्हणतं? तुम्ही म्हणता का कोणी दुसरं? त्या सांगितलं बाकीच्यावर टाका राखेल. ते बी राहिलं नाही. आता बाकीच्याचं जाऊ द्या. हे जे पुरावा देणार आहे ना, शास्त्राचा प्रबल पुरावा वेद, तो वेद सांगतोय संताविण प्राप्ती नाही, नाही प्राप्ती संताविना. असं कोण सांगतंय? वेद ग्वाही ऐसे देती, या हरिपदाची प्राप्ती संता विना नाही. आणि ते संत काय करतात विचारा. बाबा संत काय करतात? माझ्या बाबांचं, ह्या बाबांचं नाव एकच आहे. माझे गुरु महाराज सुद्धा बंशी महाराज नेवासा. आणि इथं मला नाव ऐकल्यावर मी फार समाधानी झालो. साधे लोक लागतात आम्हाला, साधे. उगा महाराज आला तर 4 किलोमीटर वरून कळायला नाही पाहिजे. नाही, साधं साधं जीवन असावं. आणि मग त्याच्यात ते तर आमचे बाबा सांगायचे ते संत काय करतात? तर माणसाच्या मनातली इच्छा पूर्ण करतात. पण कोणती? सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती या नाम जो मोक्ष आहे, ह्या मोक्षाची इच्छा ज्या ज्या साधकाला आहे तर संत मनोरथ पूर्ण करीती म्हणे एका जनार्दनी. हा सरळ अभंगाचा भावार्थ झाला. उद्या लगे तारखाना का घेऊ तुम्ही? नाही तर म्हणते चला आपल्याला आलं घेऊ. पहिला मुद्दा लक्षात घ्या. एक तुमच्या पुढे असा मी मुद्दा मांडतो. माणसाला जगताना कसं जगावं वाटतं?
बोला ना. ते बोला ना, मी तरी काय करू. नाही नाही, माणसाला जगताना कसं जगावं वाटतं. अहो आनंदात जगावं वाटतं. सरळ सरळ तुम्ही जगून राहिले, मी जगून राहिलो, आमचं द्या सोडून. तुमचं तुम्ही जगात मग काय आला, आपली चटणी व्हावं कुठे असं याच्याकरता जगतं कोणी, आपली राख व्हावा. साहेब जगतं की याच्याकरता. सगळ्या आपल्या जीवनात चांगलं व्हावं, आणि चांगलं या शब्दाचा अर्थ आनंद आहे. एक तुकोबारायने एक फार सुंदर प्रमाण केलं. ये नी मज लागी दुःख व्हावे, ऐसे कोणी भाविना जीवे. जीवे ऐसे कोणी भाविना व्हावे, दुःख मज लागी रे देना. एक फार मजेची गोष्ट आहे. मला दुःख व्हावं याच्याकरता कोणी जगत नाही. जे दुःख आहे ते काहीच येऊ नये, फक्त जीवन सगळं कसं जावं, आनंदात जावं. साधा प्रश्न, बरोबर आहे. बरे कोणाला वाटत नाही काका, तुम्ही आमच्या वडिलांसारखे बोला, खरं बोला, कोणाला वाटत नाही बाबा, बरोबर आहे की नाही. आता हे साधू माणसं आहेत, आता यांचं सुख वेगळं आणि तुमचं आमचं सुख वेगळं. तुमचं आमचं भौतिकतेत मरतो तुम्ही, आपण याची दीड एकरी किरील निघाली. मग आता त्याला काय करावं. एक सगळं घरदारण काय करतो भौतिकतेमध्ये. आणि या लोकांचं जे जीवन आहे, गीताकारांना विचारा, महात्मा हा अंतरंगात लीन असतो. नॉट विलीन, अंडरलाईन टू दॅट सेंटेन्स, नॉट विलीन बट लीन. तो कशात, मच्चित्त मदगत प्राण बोधयंत परस्परम कथयंत शमाम नित्यम तुष्यंती च रमंती च. चित्ते मीची झाले, मियाची प्राणू झाले, अनजीवो मरण विसरले. बोधाजिया भुली एक महत्वाचं आहे की मच्चित्ता. तुकोबारायने एक कबीर महाराज आहे, ए कोई किस्म मगन, कोई किस्म मगन. ते आहे तसं ठेव, वाढून कमी जा. कोई किस्म मगन, कोई किस्म मगन, जहां कुछ भी नहीं हम उसी में मगन. सियावर रामचंद्र की. आता बरोबर आहे. कारण कोण कशात मग्न आहे, कोण कशात आहे, पण महात्मा, there is a great joy in selfless service, and his life is the brightness, his life is the sharpness, his life is the golden, and his life is the marvelous with the luxury life. विठ्ठला. त्याला कशाचं घेणं देणं नाही, तो त्याच्या चिंतनात आहे. याला आध्यात्मिक शांती म्हणतात आणि आध्यात्मिक आनंद म्हणतात. आपलं मी तुमच्यातच आहे, माया मागे लय राडी, इथं आले रोज बरा राहतो मी. घरी गेल्यावर सगळे तुमच्यासारखे नाती बी दिले, तकलीफ देतात. माझ्या खिशात रुपये ठेवले, त्याच्यामुळे घरी बी जायला तर हा ना. तुमच्यासारख्या नाती आहे ना, नातू घरी तकलीफ देते. त्याच 15 दिवस झाले पुरी मी घरीच नाही गेलो. रोज फोन येतात, कधी येतात, मला यायचंच नाही. नाही आपलं या लोकांचं जीवन असं आहे. आपलं नाही, आपलं स्वार्थी आहे, स्वार्थी जीवन आहे. स्वार्थी, दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानणारं जीवन त्याला माणूस म्हणतात. आणि दुसऱ्याच्या दुःखात अत्यंतिक दुःखी होणारा जीव सर्वसामान्य यांना संत म्हणतात. संतांची व्याख्या ती आहे. मग तेही आनंदात आहे आणि आपणही आनंद शोधतोय. नॉट इन एन्जॉय,
आनंदाच्या कशात आहे? शोधात आहे. मला सांगा, आनंद मला बी विचारू शकता तुम्ही, काय हरकत नाही. सरपंच साहेब तुम्ही फार लहान आहेत आमच्यात, आमचे जुने लोक यांचं आपलंच घेऊ करू. पोरा सोराला काय मध्ये घ्यायच तरी, कारण आपणच सुधारणा बाकीच्या तरी काय हे म्हणत आपल्या जुन्या लोकात. आता साधी गोष्ट आहे, नातू आपला जर दिसला आणि त्याच्या संग पोर असले तर का त्याच्या डोक्यावरून हात कोणाच्या फिरिताना आपण बोला ना. नाही समजा नातू शाळेत आहे, शाळेत नातू आहे, आपण रस्त्याने चाललो ते नातू समजा ते पोरग सगळे जवळ आले, त्याच्याबरोबर ते पोरं पळले. कोणाच्या डोक्यावरून हात फिरणार, कोणाच्या तोंडावरून हात फिरवणार आपण? नातवाच्या म्हणजे कोणत्या सगळ्या पोरायच्या का आपल्या नाताच्या? याच्यामुळंच घाण झाली आपण. याच्यामुळं काय झाली अभिषेक? घाण झाली, घाण. त्यांच्याकडे पहा, आनंदी जर व्हायचं असेल, आनंदात राहायचं असेल, ये सुखवे अनेकांच्या सुखे यांच्याकडे पाहिलं, सुखवे अनेकांच्या सुखे, दुखवे अनेकांच्या दुःखे. काय प्रमाण आहे आपलं? तसं नाही, सुखवे अनेकांच्या दुःखे आणि दुखवे अनेकांच्या सुखे. किती बारीक विचार बाबा. असं सारखं उभं नाही राहायचं, मस्त असतं. तुम्ही चक्कर येईल त्याच्यामुळे, वयामानानं सांग. कारण परवा दिवशी एक असे पडले चोपदार, तुम्ही असं सारखं नाही पाहायचं. ते काय पुतळा आहे का काय? तुम्ही असे पुढे तसं असं हलता बोलता, चालता बोलता, असं फिरता असं राहायचं. काय होतं त्याच्यामुळं? चलन वलन होतं आणि तुमच्या वयाला सुद्धा ते सूट होतं. नाही आता वय राहिलं नाही तरी करतात, हे महत्वाचं आहे. आता इथून पुढं 30 वर्षाचा विषय माणसाला फक्त किती? 30. त्याच्या पुढं कुत्रं जगत नाही, कारण आता कामच राहिले नाही. काय ते पेरणीचं सुद्धा मशीन निघालं, कांदे लावायचं सुद्धा मशीन निघालं. माणसाला काही कामच नाही, मग कायचा जगवतो? कामच नसल्यावर पहिलं आता 50 तर नाही पण 30 आऊट. 30 रन केले का टीम सगळी खलास. जाऊ दे, आपला कुठपर्यंत आलं झालं. धन्य तुमचं पाया पडू, आनंद वाटला. असेच भेटत राहा. काय सुखवे अनेकांच्या सुखे आणि दुखवे अनेकांच्या दुःखे. संतांचा विचार करा. त्याच्यावर मी तुम्हाला एक सांगतो, किती खालचा विचार करणारी मंडळी आहे. आम्ही मुंबई कर्जतला गेलो होतो, 1 महिना 1.5 महिना झाला असेल. मुंबई कर्जतला बाबा, तिथं आम्ही गेलो, बसलो तर एक जण पेढे घेऊन आला. पेढे वाटत नाही का? कशामुळे पेढे वाटतात? एक तर आपल्या घरात कोणी मेलं का मग वाटावं लागत. नाही मला नाही माहिती, तुम्ही काही बोला नसतं मी तरी काय करू. नाही तुम्ही काय बोल मग आता कोणी घरात खपलं का घ्या पेढे काय? आमचं म्हातारं खपलं घ्या, नाही ना? मग कशाला वाटतात पेढे? काही आनंद झाला. आनंद कशा? कोणता आनंद? आनंद कोणता? माझ्याकडे पाहते तू सांग. मुलगा झाला, काही मंगल कार्य असलं, यावेळेला काय होतं? त्यांना ते केलं जातं, वाटले जातं. मुलगा झाल्यावर पेढ वाटणं योग्य का? त्याचा कार्य, कारणभाव, कर्तृत्व, संपन्नता दिसल्यावर पेढे वाटणं योग्य? सांगा मी काय करू? फाशी घेऊ का इथं मरू? मुलाचं अगोदर कर्तृत्व पाहावं,
लोकाचा रेफरन्स काय येतो तो पाहावा आणि त्या रेफरन्सचा साधक बाधक विचार करून मग मुलाच्या बाबतीत आपलं पाऊल टाकावं. बरोबर. आता समजा जाऊ द्या, आनंद आहे, पेढे वाटतात लोक, बरोबर आहे की नाही. मध्ये एकाने आम्ही तिथं मुंबई कर्जतला गेलो होतो. मुंबई कर्जतला गेलो, बसलो आम्ही तिथं. एक जण पेढे घेऊन आला आणि त्याने आम्हाला पेढे दिले. म्हणलं कशाचं आहे? ते म्हणे मुलगा झाला त्याचे पेढे. म्हणलं चला अजून एक खाता द्या, कारण देवाचे पेढे साखरेचे वाटतात, तो खाल्ला का नाक गळायला लागतं, सर्दी होते. पोराचे पेढे खव्याचे असतात, खव्याचे चांगले चांगले वाटतात ना पेढे. मग मी म्हणलं अजून एक द्या. त्याने दिला मला. माझ्या शेजाऱ्याला पेढा दिला आणि शेजाऱ्याला पेढा दिल्याच्या नंतर त्या शेजाऱ्याने काय केलं, तो पेढा घेतला आणि फेकून दिला. नीट ऐका, पेढा फेकून दिला. आता पेढा फेकून दिल्यावर मी सहज म्हणलं काय माणसं आहे, त्या माणसाला मुलगा झाला आणि तुम्ही खुशाल त्याचा पेढा फेकून दिला. तुम्हाला नव्हता खायचा, मला द्यायचा, मी घालला असता. मग शेजाऱ्याने सांगितलं, महाराज जे पेढे वाटणारे आहेत ना, हे फेकणारे त्यांचे सख्खे भाऊ आहेत. माझी थोडी टूप पेटली. मी त्यांना म्हणलं तुमच्या सख्ख्या भावाला मुलगा झाला आणि तुम्ही पेढा फेकून दिला, तुम्हाला आनंद नाही झाला का? त्याचं उत्तर फार महत्वाचं आहे. ते म्हणे काय मला काय आनंद व्हायचा, मग हा पोरगा दत्तक घ्यायचं ठरलं होतं तर हे झालं. नाही, बेस्ट क्वाइन्स आर करंट दिस डेज. सुखवे अनेकाच्या सुखे जगाच्या कल्याण. जगाच्या कल्याणाकरता आले. कल्याण शब्दाचा अर्थ काय होतो? अहो कल्याण म्हणजे काय? एखाद्याच्या कोणाच्या पाया पडला का त्याचं काही वागणं चवचं नाही, काही नाही, कोणाबद्दल माझा, आणि तो पाया पडला कल्याण हो कल्याण हो, कोणाचं तो हो का त्याचं हो. जगाचं कल्याण शब्दाचा अर्थ आनंद आहे. कल्याण शब्दाचा अर्थ काय? आनंद आहे. आणि आनंद शब्दाचा अर्थ हरी आहे. आनंद शब्दाचा. मग आता जगाच्या कल्याणाकरता आलेली ही मंडळी, स्वतःच काहीच नाही महाराज त्यांच्याकडे. विठ्ठल स्वतःच स्वार्थ काही नाहीये. जगायचं दुसऱ्या करता, यायचं दुसऱ्या करता, राहायचं दुसऱ्याच्या करता, काम करायचं दुसऱ्याच्या करता, आपलं जीवन व्हायचं दुसऱ्याच्या करता, आणि बोलणे घ्यायचे त्यांच्याकडून फक्त आपल्या करता. एक महत्वाची गोष्ट आहे महाराज, संत जीवन फार काय जीवन आहे हो. अरे अरे अरे, आनंद शब्द संतांनी जगाला दिला, नो डाऊट अबाउट इट. सर म्हणजे एम आय राईट ना? जो शब्द गेला की जगाच्या कल्याण हा शब्द संतांना शोभतो, कारण ते जगाच्या प्रमाण आहे महाराज. आता आपण म्हणलो काय प्रमाण आहे ते? जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, परोपकारे कष्टविती देह, कारण
कल्याणा जगाच्या संतांच्या विभूती किंवा विभूती संतांच्या. काय जीवन आहे आणि त्यांच्याकडेच आनंद आहे. तुम्हाला एक माहिती आहे का, जास्त पैशावाला असला का वर्गणी ती देईन तेवढीच घ्यावा लागेल. आमच्या गावात परवाला एक कार्यक्रम झाला. सहज मी म्हणलो ते 2-3 महाराज लोक आले. ते म्हणे अहो ते सगळे ते महिलाच पुढे, तुम्ही असे मागं बसले होते ना सुरुवातीला आपण आलो तसं नाही बसले असे सगळे एका बाजूला. मग ते एक महाराज म्हणले अहो माणसं पुढे या म्हणे, सगळ्या महिलाच पुढे आहे. मग मी सांगितलं आमच्या गावात ती प्रथा आहे, आम्ही पुढं राहतच नाही, ह्याच पुढे आहेत. ते म्हणे कस काय. मग मी सांगितलं म्हणलं तर वर्गणीला जरी आमच्याकडे आले काही काम सप्ताहाची वर्गणी, मग बोलायला मग बोलतो आम्ही. पण मग ते म्हणले किती करायचे, थांबा तिला विचार. आणि ती जर म्हणली नाही द्यायचे, मग आता आपलं काय चालत तिथं. मग नाही म्हणल्यावर काय, रूप पाहता लोचनी. एक महत्वाचा भाग जाऊ द्या विनोदाचा. आता हे जगाच्या कल्याणाकरता आलेली मंडळी, काय आनंद आहे. मला एक सांगा, आनंद ते स्वतः भोगतात 100%, आणि नुसतं भोगून पाहत नाहीत तर जगालाही भोगण्याकरता तो आनंद देतात. हे माझं प्रमाण नाही. सेवितो हारस वाटितो अनिक, हारस सेवितो रे, हारस वानिका वाटितो रे, तुम्ही घ्या रे रान भरी नका हो रे. हे रन काय मजा आहे. मग जेवणारा कोणता चांगला, काय काय जेवणारच लय मजा येते. पंगत बसा ए बसा 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 ए बसा बसा, हरे राम राम राम, हरे राम राम राम, अरे जणू सक्का भाऊ तुकाराम महाराजाचा. सगळे बस तो लोक हरे राम चालू करतो, त्याचा जोडीदार राहतो मा ताटकर बर का तिथं, मा पात्र राहू दे, पत्रवळ घे घेत. आणि सगळं झालं का हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण, वदनी कावळा घेता. आणि एकुटाना काय केला, काय लय अवघड आहे. सेवितो हारस आणि का वाटितो हारस, तुम्ही घ्या रे हारस, रान भोरी होऊ नका रे, तुम्ही बी घ्या रे हारस. सोपी गोष्ट नाही. आणि रस शब्दाचा अर्थ पद, रस शब्दाचा अर्थ आनंद, आणि रस शब्दाचा अर्थ सुख, आणि रस शब्दाचा अर्थ शांती, आणि रस शब्दाचा अर्थ तुमच्या चेहऱ्यावर सात्विकतेनं आध्यात्मिक ताकदीनं तुमच्या चेहऱ्यावर झालेली प्रसन्नता, त्या प्रसन्नतेचं नाव समाधान, याचं नाव रस. मग हे कुठं मिळेल. 150-150 एकरवाले बेजार झाले. आमचा ऊस गेला आता मधी, आमच्या शेजाऱ्याचा गेला, ते माझ्याकडे आला. मी सहज फोन लावला बँकेतल्या साहेबांना, मला साहेब आपलं पेमेंट आहे. त्याने हो महाराज तुमचं आलं पेमेंट. मग हे मला म्हणे आपलं, म्हणलं तो बी आला असेल. मग दुसरे दिवस सकाळी पेमेंट आणायला गेलो. तो माझ्या सांग असा ऊस गेला, असा गप्पा, कोणाचाच गेला नाही आपल्यासारखा ऊस. इतका राबलो, विचारता सोय नाही. आणि कोणाला सोय विचारित, याची सोय नाही ती कोणाला विचार. तिथे गेलो आणि आम्ही आपलं गेलो, बँकेत गेलो. साहेबांनी मला आत बोलवलं, कॉफी बिफी पाजली, बसलो. आणि मला म्हणे आले तुमची देऊ का. हे म्हणे आमचे, हे म्हणे. मग साहेब म्हणे त्याला तुम्ही भाऊसाहेबला भेटा. कोणाला, सोसायटीच्या भाऊसाहेबला. याला मानलं ते माझ्या सांगच्याला, तुम्ही भाऊसाहेबला भेटा. जो फ्रेश होता तो त्याचा चेहरा पाडला ना, भाऊसाहेबला भेटा म्हणल्यावर ते बोला नाच काही. ते निघाला बाहेर, मी त्याच्या मागे नाही. आता मला आपल्याला भेटावं लागतं काय काय भाऊसाहेबला.
तो निघाला मागं. मी म्हणलं तर झालं बस सगळं, पण आता आपण भाऊसाहेबकडे जाऊ का? अरे हे पैसे कापले, तुमचं काय नाही हो तिकडं. एक महत्वाची गोष्ट आहे, ज्यांच्याकडे भौतिकता आहे तिथे आनंद हा शब्द नाही, आणि तो कोणाला देऊही शकत नाही. आनंद संतांच्याकडे, आणि तो संतांच्याकडला आनंद. आनंद शब्दाचा अर्थ देव. आनंद म्हणजे काय? आनंद शब्दाचा अर्थ देव. आणि देव कोणता हा प्रश्न पहिला आहे. देव अंगात येतो तो नाही, तो तर एसटीत जागा नाही दिली तरी येतो. अंगातला देव एसटीत जागा नाही मिळाले तरी पुरी अंगात येतो. मी एकदा चातुर्मासला असताना, आळंदीला असताना चातुर्मासाहून येत होतो, आणि बसलो तिथं. फुल गाडी झाली त्या पंढरपुरात. हा फुल गाडी झाली. मी आपलं इकडे तिकडे पाहतो थोडस, तेवढ्यात एक जण हाय असं जोरात केलं. असं केल्याबरोबर मी उठलो. म्हणलं काय झालं काय? उठल्याबरोबर मी असं थोडा, तो माझ्या जागेवर बसला, आणि माझ्या जागेवर बसला वरचा जागा गेली. मी उठलो. मेला उठा ना. त्यांनी सांगितलं काय कोणाला काय? अहो मेला मी बसलो होतो. कोण म्हणतो? मेला तुमच्या अंगात आलता देव आलता. ते मग दिली ना देवाला जागा, मग राहणं उभी. हा देव नाही, आणि याच्यावर आमचा विश्वास पण नाही. आमच्या मित्र आहे माझा, आम्ही कॉलेजला बरोबर होतो. त्याच्या घरी जागरण होतं. मला म्हणे तू येत नाही कुठं, पण ये रिलॅक्स मध्ये आपण गप्पा करू, सगळे क्लासमेट येणार आहेत आपले, मग तू बरा. गेलो मी, आणि मेलं तिथं काय होते, 11च्या पुढं चालू होतं ना, आपलं 11 वाजता बंद होतं, आणि ते 11च्या पुढं चालू होतं. रपाक 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 रपाक. मग रातभर जागायचं. आता मी काय केलं, आम्ही आपले जेवलो तिकडे बसलो. तिकडं बसलो पलीकडं गप्पा शिगरेत. आमच्या पलीकडे एक टोळी होती. त्या टोळीतून देव आला अंगात कोणाच तरी, आणि तो आलेला देव आमच्या टोळीमधून गेला. बरं जाय ना का माझ्या मांडीवर टाच देऊन गेला. मला बेंडकी उठली. मला खलास, खेळ खलास, आपला आपण नाही जगत. म्हणलं अरे बापरे बापरे, असं मी तर कसं झालं. माझं डोकं हल्लं, ते लाकूड पडेल होतं. मी लाकूड घेतलं आणि फेकून आणलं. त्याचे ते नट घीत गुतलं, लागलं नट घेईल, ते पडलं. पडल्यावर ते तिकडं पडला ना, आम्ही तर बसलेलेच होतो. मग त्याने पाहिलं, त्याने सांगितलं काय झालं? म्हणलं काय नाही हो. तो मला म्हणे काय राव, अशी कुठं पद्धत असते का? नडगी लागलं म्हणे राव माया, काय लाकूड फेकून आणलं तुम्ही? अभिषेक मी म्हणलं काय राव, तुम्ही आमच्या मधून गेले, माया मांडीवर टाच दिले राव, बेंडकी उठले राव, काय तळतळलो मी. ते म्हणते वाऱ्यातच झालं. म्हणलं हे बी वाऱ्यातच झालं. ते म्हणते वाऱ्यात झालं. म्हणलं हे वाऱ्यातच झालं ना. ते म्हणे तुमचं कोणतं वारं? म्हणलं तुमचं बेंडकी उठ्या वारं मा नडगी आण्यावर. नाही, base coins are current these days. This story is the completely imagination in medical science. इथे ते नाही. देव शब्दाची व्याख्या नीट ऐका. देव वेगळा अंगात असतोच, फक्त प्रगट करावा लागतो. अंगातला देव असतोच, हे मी बोलत नाही. तुकोबाराला विचारा, हृदयी प्रगटे राम, हृदयी प्रगटे राम रूप, हृदयी प्रगटे राम रूप, हृदयी प्रगटे राम रूप. हृदयातला देव असतोच, तो प्रगट करावा लागतो, आणि तो ज्याच्यामुळे प्रगट होतो त्यांना संत म्हणतात. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. हृदयी प्रगटे रामरूप, पण कधी कधी चहा पिलो, कधी मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे, वाढू लागे घडोघडी सुख. कधी उपजे राम नाम मग आवडी, राम नाम उपजे मग घडोघडी सुख वाढू लागे.
त्या सुखाची परिणिती दाटे प्रेम कंठी अन लोटे नयनी नीर मग प्रगटे रामरूप हृदयी रे ना. आणि मग ते हृदय प्रगटे. मग त्याच्याकरता काय करावं लागल? संत चरण रज लागता महत्वाचा भाग आहे महाराज. हे कुठे आहे तर ते ज्याच्या जवळ आहे, ज्या चरणात आहे ते संत चरण आहे. संतांच्या चरणाजवळ गेलात वासना नावाचा प्रतिबंध खलास होतो. वासना गेली का मग रामनामाची आवड निर्माण होते. रामनामाची आवड निर्माण झाली, ती साधना फुल झाली का मग क्षणाक्षणाला सुखाची चाहूल लागली जाते. आणि ती सुखाची चाहूल लागली का त्याची परिणिती काय? कंठामध्ये प्रेम दाटलं जातं, हृदयात भगवंताचं डोळ्यामध्ये पाणी येतं आणि हृदयात प्रभू रामाची मूर्ती प्रगट झालेली असते. आणि हे जे प्रगट झालेली स्थिती आहे, मला वाटतं या पदाला हरिपद असं म्हणतात. ए मी तू पण जाऊ दे दुरी एकची एकची घोंगडी पांघरू हरी. आणि हा अभेद तत्व कोण निर्माण करतो? जगात कुठेच ताकद नाही, ती एकाच पायात ताकद आहे, जण संत असं म्हणतात. आणि ते संत, संत शब्दाचा अर्थ वेगळा आहे. संत शब्दाचा अर्थ वेगळा आहे. ज्यांना देव सोडून दुसरं काही दिसतच नाही. तुम्हाला पाढे होते शाळेत, पाढे, हा बरोबर आहे का हो सर? शाळेमध्ये पाढे शिकवतात. बे एक बे बे दुने त्रेसठ. तुम्ही जर म्हणजे तुमचा सपोर्ट आहे ना मला, त्याच्यामुळे ते काय आता आपल्या पुरी येत म्हणलं ते काय विषय येत नाही. असं मग चुकलक सांगायचा थोडं थोडं असं. बे दुने चार, चारच आहेत का? नाही तर उजून लोक मला म्हणते पुरीच ऐकलं काही सांगतो. पाढे पाहिले ना तुम्ही? पाढे पाढे माहिती आहे? संतांचा पाढा सांगतो. देव एक देव, देव दुने देव, देव त्रिक देव, देव चोक देव, देवापंचे देव, देवसाही देव, देव सतदेव, देवाठ देव, देव नवदेव आणि देव दहा. ओनली गॉड इज इन हिज हार्ट. दॅट्स कॉल्ड संत इन मॅट फिलॉसॉफी. त्यांना संत म्हणतात. आणि ते संत स्वार्थी नसतात. माणसं स्वार्थी असतात. माणसं सहज तुम्हाला उदाहरण सांगतो. असे हे कोणतं गाव? गुंजाळवाडी. आता इथं समजा ते पोरायचे भांडणं चालू झाले, पोरायचे भांडणं. आणि स्वार्थी माणसं कधी सुखी होत नाहीत. दोन पोरायचे भांडणं चालू झाले गावातले, भलते जोरात चालू झाले ते. मासे समजा तुमसारखी जुनी माणसं, आदरणीय बाबांसारखी, हे इकडे बसलेले आपले म्हातारे माझा नाना, हे दोन चोपदार तुम्हाला घेतो ना त्याच्यात. तुम्ही काय मागं राहता तरी कवर चोपदार की करता? मिटायला बी याचा काय. आता मग तिथं ते सगळे जमा झाले आणि मग त्यांनी त्या पोरायला सोडलं, धरलं, असं बाजूला केलं. गावातली मंडळी, पोरं गावातले. त्याच्यात एक माणूस गेला, सगळं मिटल्यावर ते एका पोराच्या हातात दगड दिला. त्याचे दात पाड. काय म्हणला तो? त्याचे दात पाड. बरं तो त्या गावचा नाही, नीट ऐका, त्या गावचा नाही, त्या पोरायच्या ओळखीचा नाही, त्या गावकऱ्याच्या नाही. आणि मग आता असं म्हणल्यावर ते बाकीच्या लोकांनी हे केलं आणि त्याला सहज विचारलं, इकडे ते दगड घेतला, बाजूला टाकला आणि याला विचारलं. ते म्हणजे तुम्ही आमच्या गावचे नाही? ते नाही बा. बरं मग आमच्या गावचे, तुम्ही आमच्या ओळखीचे नाही? ते नाही बा. बरं तुम्ही आमचे पोर आहे? ते आमचेच पोर आहेत. तुम्ही त्या पोरायच्या ओळखी? अजिबात नाही. मग दगड काय दिला? ते म्हण मी दाताचा डॉक्टर आहे, 15 दिवस झाले दवाखाना टाकून, एक पेशंट नाही. यांनी जर त्याचे दात पाडले तर तो माझ्याकडे येईल. स्वार्थी जीवन आहे आणि स्वार्थी जीवनात आनंद नाही. संत जगले कसे? आजी आनंदू रे की परमानंदू रे, श्रुती दया नेती नेती म्हणती गोविंदू रे. आणि विठोबाची वेडी आम्हा आनंदू सदा, गाऊन चुरे वावू टाळी
रंजबू रे गोविंद रे नाम. आता बाबा 40 वर्ष झाले तसं याच्यात हे. काही काही लोक म्हणते वा वा, म्हणजे त्याला काही कळा नाही तरी वा वा, काय वा वा. एक महत्वाचं आहे महाराज. आणि एक म्हणजे आणि स्वराशिवाय माझ्या नाही. तुम्हाला एक सांगू का, मला माझं सगळा ट्रॅक मी स्वराशी निगडीत माणूस आहे. कशाशी? हा, स्वराशी. लेकर आहे त्यांना बी अहो ही आमची संपत्ती, हा आमचा पैसा आहे परमार्थातला. असं काय करता जसे तुमचे लेकर बाळा करता. आबा मा पोरग आहे ना, काय सांगावं तुम्हाला, असं पोरग मा भाग्य. त्या दिवशी 10-5 लोक बसलो, आलो जावा 2-3 ठोन दिल्या मला ते. नाही नाही, ही बी संपत्तीच आहे, पण ही आध्यात्मिक संपत्ती. मी सांगतो या संपत्ती तपश्चर्याशिवाय तयार होत नाही. आणि म्हणून हे त्याच्यामुळं ते काही लागलं नाही ना. हा मग जाऊ दे, करू चालू आता. ठला विठला कुठपर्यंत आलं आपलं? काय होतं विषय? मूळ काय होता? स्वराचाच विषय चालला होता. ध्यानात ठेवा लागत आम्हाला. काही काही लोक लय चॅप्टर आहे, बोलत नाही, पण ते गेल्या साली ते सांगितलं त्यांनी, आता आला तर ते अरे तेवढे रोज पैसे कमी तो तू देतो काय? नाही लय अवघड आहे, फार अवघड आहे समाज. मी समाजाशी समाजाभिमुख कधी राहत नाही. समाजाचा मला तिरस्कार नाही, पण लय मी सोडून नाही राहत. काय मी सोडून राहता? कोणाचे चांगले विचार नाही, काय मी साळाता कुठं? नाही नाही नाही. द्वंद्वता ही ज्या वेळेला जाईल माणसाच्या मनातील, त्यावेळेला निर्द्वंद्वता जिथे असते तिथं गेलं का एक फायदा होतो. त्या फायद्याचं नाव आनंद. त्या फायद्याचं नाव काय? आनंद. आणि द्वंद्वता असली का आनंदच नाही. त्याच्यावर स्वराचं मला स्वराशिवाय करमत नाही. माणसं सगळे स्वरावर असतात, कारण स्वर ही ताकद आहे. वारकरी संप्रदायाने जगाला स्वर दिला. काही काही महाराज काही काही लोक म्हणत असतील ते अमक्या घराण्याचा गायक, फलाण्या घराण्याचा गायक. मारा गोळी त्याला. गायकी घराणा फक्त वारकऱ्यांचा. ह्या लोकांनी गायन केले. हे ज्याला डोकं नाही तो राजा डोलला पहिल्या काळात राजा. आणि राजाला कोणता स्वर कळतो? नुसतं त्यांनी डोकं आणले, सगळे डोकं आले. वा वा वा. मी एकाला विचारलं, मंत्री होते आले आमच्या गावात, त्यांनी ते डोकं आलेलं वा वा. सगळे लोक डोकं आलायला लागले. मी एकाला विचारलं कोणता राग आहे? त्याने राग गेला खड्ड्यात. साहेबांनी डोकं आलेलं ना, आम्हाला हलावत लागलं. अहो मला पण त्यांना कळतं ते मातीत गेलं सगळं. आमचं काम नडतं, तुमचं काय आहे? नाही ना, कारण स्वर ताकद आहे महाराज. ज्ञानोबाराय गायक होते. जणी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. अरे अभंग बोलताजी रंग रे कीर्तनी. भरला प्रेमाचे छंद विठ्ठल नाचू लागला. किती नाचला? नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. इतका, कारण गायन वारकऱ्यांचं. दे रे रे दे रे ना दे रे ना रे दे रे दे रे ना दिन दिन ना दिन दिन ना दे रे ना दे दे रे ना दे रे ना दे दे रे ना. असं शिकावं लागतं, फुकट नाही. आता हे तुम्ही समजा आता आमचे महाराज म्हणजे कुठं तर जे नवीन भजने कुठं शिकले नाही ते कृपेने भजन ते भजन आता काय मरतो काय फाशी घेऊन. नाही नाही आता काय
आता सुर नाही का कुठ दाऊ ते चांगलंच आहे पण त्याच्यात द्वंद्वता नको. काहीच येत नाही काही काही लोक नेट म्हणावं लागत नीट म्हण त्याच्यामुळे बऱ्याच भजनी बंद झाली यायची. नवीन पोरं व्हायचे ते बंद झाले काय काय ते म्हणते बाबा ते नीट येणं नको आणि याचा जाळ होऊस तर देवळाचा तोंडा. मी सुरुवातीला तिथं आमच्या गावात जायचो अभिषेक पाहा जमलं तर त्यांची चाल मला नाही वाजत आली एवढा 15 वर्ष पक्वात शिकून सुद्धा. चित्ती तुझे बाय म्हणाली वर थांबायचं एक चक्कर मारून आणि जावा द्या डोळा मरतो का आणि जावा द्या रुपाचे द्या कस काय चालला राजी. मी आळंद देऊन आलो वा तर एक जण म्हातारा मला म्हणे नुसताच आळंद दिला राहून राहिला. अरे नुसताच गेली तो का काय तो वाजित आहे ना मला दांडा पडेल हे माझ्या जोडी इकडं. स्वर हा देव आहे संगीत है शक्ति ईश्वर की हर सुर में बसे है राम. रागी जो सुनाए रागिनी रोगी को मिले आराम. हे आँख वो बी फ्रैंकली गिव मी द वॉइस. हे है आँख वो जो शाम का दर्शन किया करे है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. अरे बेकार वो मुख है बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में. अनमुख वो है जो हरि नाम का स्मरण किया करे. निषाद हीरे हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की है हाथ जो भगवान का पूजन किया करे. अरे मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में. प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. हो ऐसी लगी लगन ऐसी लगी लगन ऐसी लगी लगन ऐसी लगी लगन हो ऐसी लगी लगन ऐसी लगी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली गली हरि गुण गाने लगी. महलों में पली बन के जोगन चली रे. स्वराला फार किंमत आहे आणि वारकरी हा स्वरावर आधारलेला आहे. गाता येईल तेनेची गावे गाणे आणि त्याला मजा त्याच्याशिवाय नाही. आणि ही ताकद स्वराची आहे महाराज. आणि हे स्वर जिथून मिळतात तो देव आहे आणि त्याला आनंद म्हणतात. आणि तो जो आनंद आहे तो स्वर देतो सगळ्याला देत. आता पंक्तीस टायमाला बसलो राहते सुरात कोणी पंक्तीला सुरात राहतं कोणी राहतं सुरात राहतं का. हरिराम पा काळी दोन नाही पण हरे राम 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 हरे. मौतीला आला काय कोणाचा सूर नाही ताल नाही
बरं हरे राम नाही, अरे राम अरे. आणि त्याच्यात पंक्तीवाल्यानं जर सांगितलं ना असं कोण ते वाढपेने मग ताल हरे राम 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 हरे हरे. आणि त्याच्यात मग तेवढं सांगावं येईन तानू तानू ते राम भजन करावं आणि आमटीच्या बादल्या आणि बाजरीच्या भाकरी यावा तो स्वर राहतो अरे राम. स्वर सगळ्याला नाही आणि हा स्वर आहे. मग तो स्वर महाराज म्हणतात तो स्वर म्हणजे देव, तो देव म्हणजे आनंद आणि तो आनंद म्हणजे हरी. मग आता हा आनंद कुठे मिळतो? संतांच्याकडे मिळतो. म्हणून तुम्ही काय करा, या पदाची प्राप्ती मिळवायची असेल धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय. हरी प्राप्तीची उपाय, हरी प्राप्तीची उपाय, हरी प्राप्तीची प्राप्तीसी उपाय धरावी संताचे ते पाय. संतांचे पाय धरा, कारण संतांच्या अखंड पायामध्ये हे पद आहे. तुम्ही पद्धतीशिवाय राहत नाहीत. काय काय कडे पैसा असेल पण आनंद असतो का? त्याचे तर लय प्रकारे काही कायला इस्टेट असून आनंद नाही. आम्ही सप्ताहाला गेल्यावर आता कुठं कुठं तर जावं लागतं चहा घ्यायला. बोलेल जा चहा घ्या. आम्ही सहज निघालो चहा घ्यायला. 2-4 लोक भेटले गावातले भजनी मंडळात. तिकडे चालले काय तुमची चहा प्यायला? म्हणला तुम्ही अशीच आहेत पा. मी काही कामं नाही, धामं नाही, बोलणं नाही, बसणं. आणि डायरेक्ट मी नुसतं म्हणलं मला तुम्ही तिकडे चाललं काय चहा घ्यायला? म्हणला हा चाललो. हसलात. तुम्ही असेच आहेत. म्हणलं आम्ही असे म्हणजे आम्ही असे काय? म्हणलं कसं काय? ते तुम्ही त्यांच्याकडे चालले ना ते तसे आहेत पा. म्हणजे आम्ही ज्यांच्याकडे चाललो ते तसे आहेत आणि ते तसे असताना आम्ही त्यांच्याकडे चाललो म्हणून आम्ही असे. मग अभिषेक मी विचारलं की आम्ही ज्यांच्याकडे चाललो ते तसे आणि जे आम्हाला बोलेल चहा प्यायला तर आम्ही चाललो म्हणून आम्ही असे. ते तसे ना आम्ही असे. आपण कसे आहात? मग त्यांनी सांगितलं आम्ही तसेच. लोक एकाने मला विचारलं, मला म्हणे जाऊन तिथं विचारा एवढी इस्टेट आहे सदा तोंडावर गावऱ्या फुटलेल्या आहे. आता आपण त्याच्या घरी जाऊन विचारायचं का कस काय गावऱ्या फुटल्या तो तोंडावर? तो आपल्या तोंडावर नाही फोडायचा का? एक तरी गौरी ठोईन का त्यो? आता आपण गेलं का? आता आपण तेच जाय त्याच्या घरी आणि ते बसला चहा ब्या टाकून त्याला बोललं ना आपण जायचं. काम यांचं कोणाचं?
काम यांचं आणि करायचं आपण. मग तिथे गेलो आपण डायरेक्ट म्हणलो काय चाललं वा बरं झालं एवढं सगळं तुमच्याकडे हे तुमच्या थोपडावर गवऱ्या का म्हणून फुटल्या. तो म्हणन का दुकानातून येतो शाल आणतो बसा थोडंसं गीत तो त्याच्या तोंडावरला काढून आपल्या तोंडावर फोडील. मग मी सहज पॉलिसी केली थोडी असं रिप्लाय दिला थोडंसं माझ्या पद्धतीने. मी म्हणलं बा एवढं सगळं इस्टेट एवढा ऐश्वर तरी तुमच्या चेहऱ्यावर नाराजी का. मग त्यांनी सांगितलं महाराज याला काय जाळी टाका हे एवढं याला काय जाळी टाका. मला वाटलं जाळी मेलं थांबा जाळू नका ते काय मेलं जाळायचंच ना त्याच्यापेक्षा मला द्या मला दे म्हणल्यावर ते म्हणे सायमन परत जा गो बॅक सायमन गो बॅक चालते व्हा. मी तसं नाही. मग त्यांनी सांगितलं मी काय झालं अहो एवढं सगळं याला दिवा लावायला कोण नाही. मी ते तिथं ना तिथं आनंद नाही मुलबाळ नाही म्हणून आनंद नाही. ठीक आहे नसेल झालं मग आता त्याचं त्या नाराजी धरू शकतो आपण. मग आम्ही दिवा लावायला नाही म्हणलो ज्याचे दिवे पेटलेले ढाना ढाना जळून राहिले गावभर त्याच्या घरी गेलो म्हणलं तिकडं झालं व त्यांना दिवा लावायला कोण नाही. ते म्हणे आमचे दिवे भपके आणतात भपके आणून राहिले. मग म्हणलं तुमच्या चेहऱ्यावर नाराजी का बाबा आमचं तेल उडून राहिले. कोणी कुठे आहे का नाराज सगळीकडे नाराज आहे. मग हा शब्द कुठे आहे हा शब्द ज्यांच्याकडे ते अखंडानंदी संत आहेत अखंडानंदी की ज्यांच्या नाही आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागती गोडा आलासी आकारा मुचिया चाडा अन तुका म्हणे भिडा भक्तीची रे असं आहे. आणि मग हे संत काय करतात तर ते असणारं पद आपल्याला देतात आणि ते मिळवायचं असेल तर ते फक्त त्यांच्याकडेच आहे. हरी तिथी संत संत तिथी हरी असं कोण सांगतं. सरकार सांगून राहिलं का हरी दे त्या संत संत ते. सरकार फक्त आपल्या करता योजना राबवतं आपण कसं जगावं हे शिकवतं. आपण जगण्याकरता प्रेरणा देतं कर्ज देतं सुविधा देतं योजना राबवतं ते करतं. सरकार हे आनंद नाही देत. मग हरी तेथे संत आणि संत तिथं उठा बस झाला संत तेथे हरी. कोण बोलतं ऐसे वेदचारी बोलिता ती. आणि ते वेद सांगतोय जे वेद हरी तिथं संत आणि संत तिथं हरी. तर या पदाची प्राप्ती हरिपदाची प्राप्ती संताशिवाय होणारच नाही. म्हणून ऐसे वेद देती वा कारण वेदच सांगतोय हरी तिथं संत संत तिथं हरी आणि ऐसे वेदाचारी. मग त्या वेदाला विचारलं खरं आहे काय त्यांनी सांगितलं नाही संता विण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही आणि तेने साधती साधणे तुटती भवाची. हे हरिपदामुळे काय प्राप्त होतं त्यांनी सांगितलं भाऊ. आता भाऊवर 2 मिनिटं बोलतो माझी सेवा समाप्त करतो तोपर्यंत आम्ही भजन करतो तुम्ही धरा पंक्ती नाही तर झोपा. विठोबा संत स्वागतासाठी सन्मान्य भाऊ गणपत गुंजा त्याचप्रमाणे विनेकरी हरिभक्त प्रायण सुभाष जुमाजी गुंजा दगू लक्ष्मण शेलकर राजवीर फार्मा त्याचप्रमाणे सुदाम मारुती गुंजा सुभाष भागचंद सुराणा आणि हरिभक्त प्रायण बाबूराव बळवंत गुंजा ज्या मान्यवरांचा नामोल्लेख झालेला आहे त्यांनी महाराजांच्या स्वागतासाठी यायचं आहे. आणि देवस्थानचा हार हरिभक्त प्रायण बन्सी महाराज गुंजा. Bye.
भवाची बंधने तुटती. नेमकं भव म्हणजे काय? भव हे एक दुःख आहे. एक 2 मिनिटात सांगतो. मला बी 2 मिनिट बाकी आहेत. किती मिनिटं बाकी आहे? 2 मिनिट. भव शब्द आला त्याच्यामध्ये. कशाची बंधनं तुटती? हरिपदे. हरिपदे भवाची बंधने तुटती. आणि हरिपदे सर्व साधने हरिपदे साधती. सर्व साधने साधती. पण त्याच्यातल्या सर्व साधनामध्ये असणारा जो भवबंध आहे, ही भवाची बंधने सुद्धा हरिपदे तुटती. असं आहे. आता भाव म्हणजे काय? भाव शब्दाचा अर्थ आहे मृत्यू. ज्ञानोबरायांनी वर्णन केलं किम बहुना भवभ्याय. भाऊ म्हणजे मृत्यू. भाऊ शब्दाचा अर्थ मृत्यू. मृत्यू कोणाला येणार नाही? कोण सुटलं त्याच्यातून? काही काय बोलताना बोले आपल्याला काय नाही मरणच भाऊ, यम्मा बापात चुलताय. अरे नात्या गोत्याचं काय नाही ड्युटीवर, बरोबर आहे का? नात्या गोत्याचं काय बाई काही नाही ना. भाऊ शब्दाचा अर्थ मृत्यू. आणि मृत्यू हा शब्द कुठल्याही साधनेने जात नाही. तो ज्याने खंडित होतो ते एक अद्वितीय पद आहे, ज्याला हरिपद म्हणतात. हरेर हरति पापाणी हरिरेव जगत जगदेव हरिही अन हरि तो जगतो नाही भिन्न वपू. असं हरी आणि म्हणून तो हरी भाऊ. आता मला सांगा, मरण आहे, मरण येणार का नाही? किती प्रकारचं मरण आहे सांगता येईल का तुम्हाला? अयो त्यांना म्हणलं मरण किती प्रकारचं आहे ते माझ्याकडे पाय. तुम्ही दोरी आणलेली द्या मला, मीच फाशी घेतो यांच्या बियाणे. मरण किती प्रकारचं आहे? मरणात प्रकार आहे का नाही? हा बर उठा, झालं कीर्तन. मरणात प्रकार आहे. मरण वेगळं, मृत्यू वेगळा, निधन वेगळं, बरं का, निर्वाण वेगळं, बरं का, अजून अंत वेगळा, बरं का, अंत वेगळा, शेवट वेगळा. अजून तुम्हाला सांगतो निधन वेगळं, ब्रह्मलीन वेगळा, वीरमरण वेगळं आणि दुसरं काय निजधाम वेगळं. पण हे सगळे शब्द कशाचे आहेत? हे सगळे शब्द कशाचे आहेत? मरणाचेच आहेत. तुम्ही एवढे शब्द नसते ना ऐकले अजून. माझे बाबा सांगायचे गुरुवारी बंशी बाबा तांबे, बरं का बाबा, ते सांगाय निर्वाण, मृत्यू, वध, वीरमरण, शहीद, अजून तुम्हाला सांगतो ब्रह्मलीन, बरं का, आणि निजधाम. आपले सारखं जे एखादा मोठा जरा बऱ्यापैकी मेला का निधन झालं त्यांचं. आणि एखादा गरीब असला का ते दिसतच नाही, मेलं ते 15 दिवस झाले हो मेलं हो, कसं वाटलं काय दातड काढी तो काय. आता ते निधन झालं म्हणजे काय चेअरमन झाले काय कुठं? मेलेच. फक्त शब्दकोश वेगळा. याचे फोल्डिंग करायला मला वेळ नाही. पुढे कधी जरी इकडे आलो कुठे तर मला टचअप करा, 100% सगळं सांगल. प्रत्येक शब्दाचा, मृत्यूच्या प्रत्येक शब्दा. फक्त मरण आपल्याला का टाकलं? मरण हे मारणार आहे, प्रत्येकाला मारणार आहे. म्हणून किती जन्म झाला फेरा, ह्या फेरा न तुटणार म्हणून त्याला मरण आहे. मरू नये, मृत्यू व्हावा. मरण येऊ नये, निधन व्हावं. मरण येऊ नये, ब्रह्मलीन व्हावं. मरण येऊ नये, निर्वाण व्हावं. मरण येऊ नये, निजधामाला जावं. मरण येऊ नये, ब्रह्मलीन व्हावं. पण मरण येऊ नये. आणि आपण सगळे कशात आहे? त्यालाच भाऊ म्हणते. आणि ते घालवायचं ठरलं का त्यालाच हरिपद म्हणतेत. असं वेद सांगतो. ते संत हे देतात, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. फार मोठा आनंद आहे माऊली ज्ञानराजांच्या या आपल्या महाराष्ट्रामध्ये जी वारकरी संप्रदायाची प्रणाली आहे. आणि मला आनंद वाटला महाराज की हे तरुण वर्ग कावडी आणतात जणू, आहे का नाही?
कावड सुद्धा संप्रदायाला फार महत्व आहे बरं का. कावड कावड म्हणजे बोगस नाही निघाले हाय 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 कावडीला हे आम्ही कापडी रे हे आम्ही कापडी रे हो आम्ही कापडी रे हे आम्ही कापडी रे कापडी म्हणजे वारकरी आणि वारकरी म्हणजे भगवंता करता सगळे कामं सोडून त्याच्या करता स्नाना करता शुद्ध पवित्र गंगेचं पाणी आणणारा एक त्याचा सोज्वळ निरागस साधा भोळा भाळा भक्त कावडी. कावडी का कावडीच शब्द आहे. वडी शब्दाचा अर्थ काय होतो मी थोडा पडतो तुम्ही थोड्या वेळा सांग. वडी शब्दाचा अर्थ एक होतो तुकडा आणि दुसरा अर्थ होतो त्या दिशेनं जास्त मनाची धाव कड तिकडं. आणि का वडी का शब्दामध्ये तू ब्रह्माचा अंश आहेस मग का वेगळा झाला. वडी म्हणजे बाजूला का झाला तुकडा का झाला. जीव ब्रह्मैव ना परहा मग तू त्याचाच अंश आहे मग का 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 वेगळा झाला. वडी म्हणजे वेगळा का झाला बरोबर आहे की नाही. मग तू ते हो त्याच्याकरता जो कावडीला जातो तो ब्रह्मपदाला जातो आणि ती कावडी मग वडी मग तू नुसताच त्याला सोडून दिलं आणि इकडं वडी म्हणजे भौतिकता जे बरोबर येत नाही. घ्या जमिनी करा ते करू नका असं नाही. पहा आपलेच पोरं आणा ड्रेस त्यांना घ्या ट्रॅक्टर घ्या इकडं घ्या पटपटी घ्या इकडं आहे की हे ही वडी जी भौतिक जी बरोबर येत नाही तिच्याकरता केलेला खटाटोप याला वडी म्हणतात. आणि ती वडी संपली की मग याच्यात काही रस नाही. कशात ज्याच्याकरता वड घेतो प्रपंचाकरता त्याच्यात काही रस नाही हे कळलं का मग अलगद एकटाच इकडे येतो मग त्यावेळेला होतो त्याच्या जीवनाचा अर्थ ती कावडी असं आहे बस झालं. म्हणून या ठिकाणी तुकोबरा आहे नाथबाबा या सगळ्या संतांच्या याच्यामध्ये ही सर्व मंडळी आपली आहे. तुमची ही सगळी तरुण अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ कमिटीचं सगळ्या गावकऱ्यांच्या आशीर्वादाने सगळं करतात. आदरणीय बाबांचं छत्र आहे. हाच कार्यक्रम असा खूप आनंद वाटला मला. बऱ्याच ठिकाणी फिरतो एवढा एन्जॉय नाही वाटलं मला कधी. एवढा आनंद नाही वाटला कारण कुठं जाऊ का निम्याच्या पुढं लोक तोंडावर गवऱ्या फुटलेलेच राहते. म्हणजे आम्ही आलेलो खपत नाही का ते आम्हाला खपत नाही काय माहिती. मग ते काय नाही बऱ्याच ठिकाणी अनुभव येतो. इथं सगळं पाहणं तुम्ही एवढं मोठं सगळं परिसर भरला सगळं आणि सगळे आनंदात येत ना फ्रेश येत ना. फ्रेश असलं तर बरोबर आहे. फ्रेश कुठं कुठं राहावं माणसानी कुठं राहायला पाहिजे. मौतीला गेलं कसं राहावा हानतेन लोक मौतीला गेला ते काय चाललं तो सोयी माहिती गाठ नाही आणि मेला नाही तर म्हणते त्याला काय लोक म्हणते येडे घरी इथं काय चाललं. इच्छा जरी नसली तरी गुडघ्यात डोकं घालून बसावं लागत त्याला मौत म्हणते. आपलं काय घेणं तरी आपलं बसच खाली गोन घालून दाताड का काढी ना खाली खुशाल हाच का वर आली पण वर पाहिलं का नाही. स्थानं असतात तसं इथं स्थानं आहेत आणि ही स्थानं खूप या बुजुर्ग लोकांच्या सानिध्याने नवतरुण मंडळ सरपंच असतील ते अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सगळी कमिटी मंडळी बाबांच्या आशीर्वादाने करतात. खूप आनंद वाटला. गाणारी मंडळी वाजवणारी आमच्या या सर्व परमार्थिक आमच्या मुक्ता जना आहे की बाई तू नाव काय आहे का हां अक्षदा सदा फ्रेश येते सगळे आमचे वारकरी. देव तुम्हाला उदंड आयुष्य देव. मग आका घ्याय ना काढून माझं काढून मला काय राहिलं नाही. मला कोणतं शुभाशुभ वाटाणं त्याच्यामुळे मग मगाशी किती हे 2 पॅन आले घ्यायच्यात नाही ते ड्रेस चेंज झाला ना युनिफॉर्म डिपेंड अपॉन द युनिफॉर्म. हे
ते गावातली मंडळी हा सफेद आणि हे आपल्या संस्थेच्या मुली बरोबर. पण ते गावातले जरी म्हणले तर आपल्याच आहेत त्या आहे ना बाई, आमच्याच आहेत ना तुम्ही. मग तर असं आहे ते गावातले, असं खूप आनंद वाटला. आणि हे सगळं हे किती मोठं परमार्थिक पीक आहे. हे पीक असंच बहरत राहो एवढंच या नवतरुण कमिटीच्या हाताने. असंच चांगलं मोठमोठे कामं होत राहो आणि होणार एवढंच आणि होत एवढीच इच्छा माऊलीच्या चरणी मागतो. आणि मी असं बस करतो. ज्ञानेश्वर हरी जय